काही आश्वासन तर द्या, वरती बोला. पण त्यांनी सांगितलं, मला वरतून सांगितलं आहे की अजिबात तिकडे बघायचं सुद्धा नाही. त्याला जितक्या दिवस बसायचं असेल तितके दिवस बसू द्या. आता सांगायला मला हरकत नाही, अजितदादांचा कडक निरोप त्यांना होता. खरं म्हणजे दादांचं माझं सकाळी बोलणं झालं, मला फोन आला आणि त्यानंतर मी दादांना विचारलं की दादा तुम्हाला हा सल्ला कोणी दिला? कारण मी कापसासाठी 11 दिवस उपोषणाला बसलेलो होतो जळगावला. आपल्याला कल्पना असेल ते 10,000 हजार लोक सकाळ संध्याकाळ रात्र झोपायला सुद्धा तिथे झोपायचे लोक. त्यावेळेला तो इतका गहन प्रश्न होता की कापसाला 6,000 रुपये भाव द्या म्हणून मी उपोषण केलं. खूप गर्दी असायची. देवकरप्पा आपल्या मंत्रिमंडळामध्ये होते, जळगावचेच होते. त्यांचं घर 500 फुटावरच होतं जिथे मी उपोषणाला बसलो. ते रोज ये जा करायचे, पण माझ्याकडे बघतही नव्हते. मला असं वाटलं एखाद्या दिवशी तरी येतील, माझं उपोषण सोडवतील, काहीतरी आश्वासन देतील, पण एकही दिवस ते आले नाही. 5व्या 7व्या दिवशी मी त्यांना निरोप पाठवला, कार्यकर्त्यांना पाठवलं आणि म्हटलं बाबा त्यांना विचारा ना की आपले चांगले संबंध आहेत, मला एकदा विचारा तर माझं उपोषण तर सोडा, काही आश्वासन तर द्या, वरती बोला. पण त्यांनी सांगितलं, मला वरतून सांगितलं आहे की अजिबात तिकडे बघायचं सुद्धा नाही. त्याला जितक्या दिवस बसायचं असेल तितके दिवस बसू द्या. आता सांगायला मला हरकत नाही, अजितदादांचा कडक निरोप त्यांना होता की तिकडे बघायचंच नाही त्याच्याकडे, गिरीशकडे. त्याला बसू द्या तरी काय उपोषणाला बसायचं असेल तर. आणि असं माझं 11 दिवस उपोषण चाललं. शेवटी मुंडेसाहेब आलेत, देवेंद्रजी आले, मुनगंटीवारची मित्र त्यावेळेला होते, सगळे आमची टीम होती, सगळे त्या ठिकाणी आलेत. आणि मग त्यावेळेला ते उपोषण त्या ठिकाणी माझं सुटलं. आणि म्हणून मी म्हटलं की उपोषणाच्या भानगडीत पडायचंच नाही. आपलं काय मार्ग असेल, सदस्यर आपण आमदार आहोत, आपण विधिमंडळात मांडू शकतो. कर्जमाफी झाल्यानंतर खरं म्हणजे मी दादांना म्हटलं की तुम्ही एक पत्र द्यायचं होतं मुख्यमंत्री महोदयांना लगेच 2-4 दिवसामध्ये की साहेब मला वेळ द्या, हे जरा थोडंसं मला चुकीचं वाटतं आहे, माझ्या काही याच्यामध्ये सूचना आहे. आपण सांगितलं असतं साहेबांनी वेळ दिला असता, म्हणजे उपोषणाची वेळ आपल्यावर आली नसती आणि यातून मार्ग लवकर निघाला असता. पण आपण तसं न करता इतर उपोषणाचा मार्ग स्वीकारला. ठीक आहे, तर आपल्याला वाटलं आपण त्या ठिकाणी बसलेला आहात, पण आता या संदर्भामध्ये काहीतरी मार्ग निघाला पाहिजे. आपल्याला माहीत आहे 17मध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना आम्ही त्यावेळेला कर्जमाफी केली होती. नंतर यावेळेला तर मागणी नसताना खरं म्हणजे निवडणुकी नव्हती. आता 4-6 महिने झाल्या निवडणुका, महापालिकेच्या झाल्या, नगरपालिकेच्या झाल्या, विधानसभेच्या आता वर्ष 1.5 वर्ष झालेले आहेत, लोकसभेच्या झाल्या. मागणी नसता अचानक मुख्यमंत्री महोदयांनी निर्णय जाहीर केला, समिती नेमली, निर्णय केला आणि जवळपास 37,000 कोटी रुपये आपण शेतकऱ्यांची कर्जमाफी यातून केलेली आहे. मोठी रक्कम आहे. ठीक आहे, आपलं काही त्या बाबतीत वेगळं म्हणणं असेल आम्ही समजू शकतो, पण याच्यामध्ये मित्राचे CEO प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली 5-6 सगळे सेक्रेटरी आहेत प्रमुख खात्यांचे, त्या समितीत होते. त्या समितीने 2 महिने अभ्यास केला आणि त्यातून सगळे हे निकष लावून ही सगळी कर्जमाफी या ठिकाणी केलेली आहे. आणि हा आकडा जवळपास 37,000 कोटी रुपयापर्यंत येतो आहे, 37,000 रुपयापर्यंत, 37,000 कोटीपर्यंत. आणि मग हा निर्णय या ठिकाणी झालेला आहे. पण दादांना असं वाटतं की यात सुधारणा झाली पाहिजे. मुख्यमंत्री महोदयांनाही सकाळी कानावर टाकला. आपण म्हटलं आपल्या मागण्या काय, मग मला ते नेमके त्या सांगा. त्या आल्यावर मी मुख्यमंत्री महोदयांशी त्या ठिकाणी बोललो. म्हणजे ठीक आहे, या बाबतीमध्ये समिती आहे, त्यांच्यापुढे त्यांनी लेखी स्वरूपात जर दिलं तर चर्चा होऊ शकते.